नमस्कार. आजच्या अक्षय तृतीयेच्या महत्वाच्या मुहूर्तावर आज आपण एका अतिशय चांगल्या अशा चिकित्सेत यश देणाऱ्या औषधी योगाची माहिती घेणार आहोत. हा एक असा योग आहे जो वाताच्या 80 विकारांवर, पित्ताच्या 40 आणि कफाच्या 20 विकारांवर उपयुक्त आहे. हा एक असा औषधी योग आहे जो शरीराच्या ऊर्ध्व प्रदेशी होणाऱ्या रोगांवर, मध्यभागी होणाऱ्या रोगांवर आणि अधोभागी होणाऱ्या रोगांवर आपली कारमुकता सिद्ध करू शकतो. ही एक अशी मात्रा आहे औषधांची की जो कोष्ठगत दोषांवर, मर्मगत किंवा मध्यम मार्गातील दोषांवर आणि शाखाश्रित दोषांवर देखील काम करतो, दोषांचं पचन करतो, आमाचं पचन करतो आणि रुग्णाला रोगापासून मुक्ती देण्यासाठी अतिशय चांगला असा याचा प्रभाव होतो. फक्त एवढंच नव्हे तर स्वस्थ व्यक्तीने देखील जर या औषधी योगाचे सेवन केले तर त्याला रसायनाचे आणि वाजीकरणाचे फळ देखील मिळतात. आणि या अशा बहुगुणी त्याचा जो आहे फळ देणारा जो प्रभाव आहे, त्यामुळेच याला नाव देखील अगदी साजेसं ठेवलंय, त्रैलोक्य विजयावटी. म्हणजे जर वैद्यांनी हा योग वापरला तर त्याला चिकित्सेत भरपूर यश मिळतं आणि तिन्ही लोकात एक अतिशयोक्ती म्हणतो आपण, म्हणजे सर्वदा त्याचं नाव होऊ शकतं. या त्रैलोक्य विजयावटीमध्ये फक्त 2च इन्ग्रेडियंट्स आहेत. एक आहे शुद्ध भांग आणि दुसरं आहे वंशलोचन. भांग म्हटल्याबरोबर लोकांना अगोदर अरे बापरे, भांग, नशा येणार का, त्याची सवय लागणार का, आम्हाला त्रास होईल का, कामावर जाऊ शकू का, अशा अनेक प्रकारचे प्रश्न मनात येतात. पण मित्रांनो, अनुभवाने सांगतो, हे त्रैलोक्य विजयावटी मध्ये जी भांग वापरली आहे ती भांगेची पानं वापरली आहेत आणि ती पण शास्त्रोक्त प्रमाणे त्याला घृतभर्जित शोधन करून नंतर त्या भांगेच्या पानांचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे या औषधाच्या सेवनामुळे कोणत्याही प्रकारचा नशा होत नाही, तर तुम्हाला चक्करही येणार नाही, तुम्ही सगळी तुमची कामं करू शकता. अर्थातच हे तुम्ही तुमच्या वैद्याच्या किंवा तज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच घ्यायला हवं, हे मात्र विसरू नका. भांगेबद्दल एवढं प्रचंड संशोधन आपल्या देशात आणि विदेशात विशेषतः होऊन राहिलंय की अनेक रोगांवरती, विशेषतः कॅन्सरवर भांग ही अतिशय उपयुक्त आहे. या भांगेमध्ये 100 पेक्षा जास्त कंपाऊंड आढळतात, त्यांना आम्ही कॅनॅबिडिऑल्स म्हणतो. तर त्यातलं महत्वाची जी 2 आहेत, कॅनॅबिडिऑल म्हणजे CBD आणि दुसरं आहे टेट्राहायड्रोकॅनॅबिनॉल म्हणजे THC. ही 2 त्याची मेन कार्यकारी तत्व आहेत. त्यातल्या त्यात जे THC म्हणजे टेट्राहायड्रोकॅनॅबिनॉल, याच्यामुळे नशा येऊ शकतो, पण ते या त्रैलोक्य विजयावटीमध्ये नाही. कारण हे त्रैलोक्य विजयावटीमध्ये भांगेची पानं वापरलेली आहेत, ती पण शास्त्रोक्तरित्या शुद्ध करून घेतलेली. त्यामुळे याच्यात THCचं जे प्रमाण आहे ते अतिशय नगण्य किंवा नाहीच म्हणा, त्यामुळे याचा काही त्रास होत नाही. याच्यामध्ये मुख्यत्व आहे CBD आणि या CBD मुळे म्हणजे कॅनॅबिडिऑलमुळे प्रतिकारशक्ती वाढते, सूज कमी होते, पोट स्वच्छ होतं. मला सुरुवातीला वाटायचं की कदाचित भांगेमुळे कॉन्स्टिपेशन होईल, पण जेव्हा मी रुग्णांना व्यवस्थित प्रकारे वापरायला लागलो तेव्हा असं आढळलं आलं की याच्यामुळे पोट स्वच्छ होतं, बांधून व्यवस्थित पैकी व्यक्तीला एक शौच सुख मिळतं. त्यामुळे याच्यामुळे कॉन्स्टिपेशन अजिबात होत नाही. दुसरं याच्यामध्ये एक औषध आहे वंशलोचन. स्त्री जातीच्या बांबू पासून जो एक निर्यास बनतो, बांबूमध्ये एक निर्यास असतो, तो सुकवून काढून त्याला सुकवून हा वंशलोचन मिळतो. या वंशलोचनामध्ये भरपूर प्रमाणात नैसर्गिकरित्या सिलिका नावाचे तत्व आढळतं. या वंशलोचनवरती देखील बरंच संशोधन झालेलं आहे. दिस वंशलोचन इज एक्सलंट फॉर ऑल काइंड्स ऑफ कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस. इट रिड्युसेस अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे धमनी काठिण्यत्व कमी होतं, रक्तप्रवाह सुधारतो, त्वचेची पोत, त्वचेचा रंग सुधारतो. हे वंशलोचन कफ कमी करतं, पित्त सारक आहे
आणि म्हणूनच सीतोपलादी, लवंगादी, तालिसादी, जातीफलादी सारख्या महत्वाच्या युगांमध्ये वंशलोचन वापरलं गेलेलं आहे। या वंशलोचनाला बस्ती शोधन आणि मूत्रकृच्छ्रघन असंही म्हटलेलं आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या युरिनरी ब्लॅडर मध्ये, किडनीमध्ये जे काही दोष असतील ते निघून जातात, लघवीला साफ होतं। इट इज ऑल्सो युजफुल इन द किडनी स्टोन। तर या त्रैलोक्य विजयावटीमध्ये वंशलोचन जे तुमच्या रक्तवाहिन्यांच्या वरती प्रभाव करतं, हृदयांवर प्रभाव करतं, तुमच्या बस्तीवरती प्रभाव करतं, तुमचे हाडं, स्नायू, मसल्स हे सगळे मजबूत करतं, हे एक वंशलोचन। आणि दुसरी आहे भाग। तर या दोन तत्वांपासून बनलेलं औषध त्रैलोक्य विजयावटी मी गेली अनेक वर्ष याचा वापर करतोय। आता अनुभव म्हटलं, जसं म्हटलं की हे तुमच्या सगळ्या प्रकारच्या विकारांवरती उपयोगी आहे, तर त्रैलोक्य विजयावटीला मला जो विशेष अनुभव आढळला तो म्हणजे मायग्रेन हेडेक मध्ये बऱ्याचदा पेशंटला दुखणं कमी होत नाही। आपली इतर जी काही औषधं आहेत त्याच्या बरोबर तुम्ही या त्रैलोक्य विजयावटीचा उपयोग करू शकता। मला म्हणजे चांगला रिझल्ट आला। दुसरा मला एक चांगला रिझल्ट आला। 2 पेशंट आहेत असे, एक आहे हंटिंग्टन कोरिया, हा आपल्या वाताचा विकार आपण म्हणू शकतो। यात अनियंत्रित पेशंटच्या सगळ्या गती होत असतात, अनियंत्रित अनकंट्रोल मुवमेंट्स होत असतात। तर या पेशंटला त्रैलोक्य विजयावटीने चांगला रिझल्ट मिळाला। दुसरा एक पेशंट होता, त्याला होता रेस्टलेस लेग सिंड्रोम। सतत त्याच्या पायाची मुवमेंट होत होती, सतत त्याला अगदी अस्थिरता होती आणि अगदी तो निराश झालेला। त्या रुग्णाला देखील त्रैलोक्य विजयावटीने मी म्हणेन 80 ते 90% फरक पडला। यात कुठलीही अतिशयोक्ती नाही, माझ्याकडे सगळे रेकॉर्ड्स आहेत। तर हे 2 वात विकार, मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्रहणीवरती देखील हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं। इरिटेबल बावेल सिंड्रोमचे बरेच पेशंट आहेत, जेवणाच्या अगोदर जर तुम्ही हे औषध दिलं, 200 मिलीग्रामची एक गोळी त्रैलोक्य विजयावटी जी लिपिडाइज्ड केलेली आहे, ती गोळी जर सकाळ संध्याकाळ जेवणा अगोदर दिली तर पचन सुधारून पेशंटला भूक चांगली लागते आणि मळ प्रवृत्ती सुधारते। वारंवार जायची त्याची जी प्रवृत्ती आहे ती कमी कमी होत जाते। 1 ते 2 वेळामध्ये पोट स्वच्छ होतं, बांधून निघतं। तर हा असा ग्रहणीवरती उपयोग होतो। ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे सर्दी, खोकला, दम, अस्थमा याचे खूप पेशंट आहेत, विशेषतः मुंबई सारख्या दमट हवामानात खूप पेशंट आहेत। तर ह्या पेशंटला देखील आपण कंटकारी, अडुळसा, पुष्करमूळ, तुळशी ही जी काही औषधं वापरतो त्याच्या सोबत जर त्रैलोक्य विजयावटी वापरली तर त्रैलोक्य त्या पेशंटला निश्चितच चांगला रिझल्ट मिळतो। आपल्या सर्वांना माहिती आहे लक्ष्मी विलास गुटी त्याच्यामध्ये भांगेच्या बिया वापरल्या आहेत आणि लक्ष्मी विलासाचं जर आपण व्याप्ती बघितली तर अगदी दुष्ट व्रणावर, हृदयावर, तर अगदी रसायन म्हटलेलं। सुरुवातीला जेव्हा शिक्षण घेऊन बाहेर पडलो तेव्हा कळत नव्हतं लक्ष्मी विलास एवढ्या सगळ्या विकारांवर कसं कार्य करेल, पण आता प्रॅक्टिसमध्ये समजतंय की भांगेच्या बियांचा गुणधर्म काय आहे। तर लक्ष्मी विलास गुटी आणि त्रैलोक्य विजयावटी हे मी नॉन हिलिंग अल्सर्स, क्रॉनिक नॉन हिलिंग अल्सर याच्यामध्ये अतिशय प्रभावीपणे वापरलेलं आणि रिझल्ट खूप चांगले आहेत। काही पेशंट आहेत की ज्यांना नेफ्रोपॅथीचा आजार आहे, सम इम्युनोग्लोब्युलिन ए स्टिम्युलेटेड नेफ्रोपॅथी, लघवीला कमी होणे, तर या रुग्णांना आपल्या पुनर्नवादी गोखरू या काढ्याबरोबर जेव्हा त्रैलोक्य विजयावटीची आम्ही योजना केली तेव्हा रुग्णाला चांगल्या प्रकारे लघवी देखील व्हायला लागली। पाईल्सचे रुग्ण, फिशरचे रुग्ण, फिस्टुलाचे रुग्ण या रुग्णांवर देखील त्रैलोक्य विजयावटीचा उपयोग होतो। संधिवाताचे पेशंट्स म्हणजे आपल्या आयुर्वेदिक प्रॅक्टिसमध्ये संधिवाताचे, रुमॅटॉइड आर्थरायटिसचे, आमवाताचे खूप पेशंट असतात। या पेशंटना त्यांच्या वेदनेपासून सुटका देणं हे खूप मोठं काम आहे। पेशंट पेन किलर घेऊन बेजार झालेला असतो, पेशंट पेन किलर जास्त घेऊ शकत नाही मधुमेहामुळे, उच्च रक्तदाबामुळे, तर अशा वेळेला करायचं काय? आपण पंचकर्म वगैरे सगळं तर करतच असाल, पण जर या रुग्णाला तुम्ही त्रैलोक्य विजयावटीच्या सोबत शल्यकीचा एखादा योग जर दिला तर रिझल्ट अगदी जास्त त्वरित म्हणजे त्वरित प्रमाणे मिळू शकतो। तर संधिवाताचे रुग्ण, रुमॅटॉइड आर्थरायटिसचे पेशंट, गाऊटचे पेशंट या सगळ्या पेशंटमध्ये त्रैलोक्य विजयावटी ही खूप छान काम करते। पिलक्राफ्ट कंपनीची जी त्रैलोक्य विजयावटी आहे त्याचं एक वैशिष्ट्य असं की याचं
ऍब्झॉर्प्शन हे खूप चांगलं होत आहे. कदाचित नव्हे, ही निश्चितच लिपिडाइज्ड केलेली आहे, एका वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. त्यामुळे या औषधाचं ऍब्झॉर्प्शन चांगलं होतं आणि रिझल्ट हा त्वरित मिळतो. तर ही त्रैलोक्य विजयावटी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे शरीराच्या तिन्ही मार्गांवर आणि ऊर्ध्व प्रदेशी, मध्य प्रदेशी, अधोभागी तिन्ही दोषांवर वायूला कमी करणारी, कफाला कमी करणारी, पित्ताचं सरण करणारी, बस्तीचं शोधन करणारी, अशा प्रकारे बहुआयामी आणि बहुआयामी हे एक औषध आहे. आपण सर्वांनी निश्चितच पिलक्राफ्टचं त्रैलोक्य विजयावटी वापरावी. धन्यवाद.